ती काळ रात्र भाग 2. पहाटे रुपेशला लवकर जाग आली. त्याने बाहेर पाहिलं तर अजून अंधारच होता. पक्षी हळूहळू किलबिलाट करत आपल्या घरट्यानं बाहेर पडत होते. त्याने रूममधील डिमलाईट चालू केला. रेवती अजूनही झोपेतच होती. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावरील चादर बाजूला केली. रूममधील मंद प्रकाशात तिचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट त्याने बाजूला केली. हळूवारपणे तिच्या गालावरून हात फिरवला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती शहारली. तिने अलगदपणे तिचे डोळे उघडले. तो तिच्या बाजूलाच पहुडला होता. ती लगेच त्याच्या मिठीत विसावली. त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकविले. हळूहळू त्यांचा प्रणय रंगात येत होता. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांना असा निवांत वेळ मिळाला होता. त्यामुळे त्यांनी मनसोक्त सहवासाचा आनंद लुटला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान दिसत होते. त्यानंतर फ्रेश होऊन दोघेही बरोबर 9 वाजता हॉटेलच्या डायनिंग रूममध्ये आले. समोर विविध प्रकारच्या नाश्त्यांची व्यवस्था केली होती. हर्षल देखील एव्हाना पोहोचला होता. त्यांनी हर्षलला आपल्यासोबत नाश्ता करण्यास सांगितले, परंतु घरूनच न्याहारी करून आला असल्याने त्याने नकार दिला. यावर त्या दोघांनी दुपारी आपल्यासोबत जेवण्याचे आणि तसा आपला आदेशच असल्याचे त्याला सांगितले. चहा नाश्ता झाल्यावर त्यांनी गाडीकडे आपला मोर्चा वळवला. आज हर्षल त्यांना मालवण किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर फिरवणार होता. तो ज्या ज्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचा तिथली माहिती तो त्यांना देत असे. त्याच्याच या सेवेवर दोघंही खुश होते. दुपारी हर्षल त्यांना त्यांच्या ओळखीच्या मालवणी हॉटेलमध्ये जेवण्यास घेऊन गेला. त्या दोघांनी त्याला तिथल्या प्रसिद्ध असलेल्या खास मालवणी पद्धतीत बनवलेल्या जेवणाचे ऑर्डर्स देण्यास सांगितले. हर्षलच्या ओळखीत असल्याने हॉटेल मालकाने देखील त्यांची उत्तमरित्या पाहुणचार केला. विविध प्रकारचे मासे, तांदळाची भाकरी, मऊ भात आणि सोलकढी अशा विविध स्वादिष्ट भोजनावर त्यांनी यथेच्छ ताव मारला. जेवणे उरकल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. एक ठिकाण पाहता पाहता संध्याकाळ होत आली होती. मालवणाच्या किनाऱ्यावर आता बोटी लागल्या होत्या. काही अंतरावरच मच्छीचा लिलाव सुरू होता. एकंदरीतच यापूर्वी पाहिलेले कोकण आणि आता पाहिलेले कोकण यात त्यांना बराच फरक जाणवत होता. आजचा प्रवास संपवून ते पुन्हा आपल्या हॉटेलकडे येण्यास परतले. हर्षलने उद्यासाठी त्यांना स्कूबा आणि वॉटर स्पोर्ट्सची बुकिंग करून दिली. आजचे बरेच आनंदाचे क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. दोघांना हॉटेलवर सोडून हर्षल आपल्या घरी जाण्यास निघाला. रेवतीने त्याला उद्या सकाळी नाश्ता आणि दुपारचे जेवण त्यांच्यासोबतच करण्यास सांगितले. त्याने देखील त्यांच्या ते निमंत्रण आनंदाने कबूल केले. निघता रुपेशने त्यांच्या हातावर काही पैसे ठेवले. हर्षल नको म्हणत होता तरी त्याने बळजबरीने त्यांच्या हातात ते कोंबले. हर्षल आनंदाने घरी निघून गेला. त्याच्या या संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच त्याला इतके चांगले गिऱ्हाईक मिळाले होते. त्यामुळे तो खूप आनंदी होता. तिसरा दिवस उजडला. रुपेश आणि रेवती दोघेही या दिवसांचा मनसोक्त आनंद घेत होते. यानंतर असा आनंद कधी घेता येईल याची काही त्या दोघांनाही खात्री नव्हती. बरोबर 8:30 वाजता हर्षलचा कॉल आला. आज तो लवकरच हॉटेलला पोहोचला होता. रुपेश आणि रेवती आता आपल्या डायनिंग हॉलमध्ये आले. हर्षलने देखील सोबतच होता. अधिकांनी एकत्र चहा नाश्ता केला. हर्षल आज खूप आनंदी आणि उत्साहित दिसत होता. तसेच सर्व कामे तो आज घाईघाईत करत होता. त्याच्या एकंदरीत देहबोलीवरून त्याला कुठेतरी जाण्याची घाई असावी असे दिसत होते. चहा नाश्ता आटोपल्यानंतर तिघेही गाडीकडे निघाले. सकाळीच लवकर पोहोचल्यावर त्यांना मनसोक्त स्कूबा आणि वॉटर स्पोर्ट्स करता येणार होते. गाडीत बसल्यावर रुपेशने हर्षलला त्याच्या आजच्या घाईचे कारण विचारले. आज त्रिपुरारी पौर्णिमा होती. हर्षलच्या गावामागील टेकडीवर असलेल्या पुरातन मंदिरात आज देवाचा उत्सव होता. काहीही करून त्याला या उत्सवासाठी जायचे होते. याकरिता तो आज थोडासा घाई करत होता. रुपेश आणि रेवतीने हा उत्सव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कोकणातील उत्सवांबद्दल ऐकले होते, परंतु आज त्यांना प्रत्यक्षात हा उत्सव पाहता येणार होता. त्याने असे म्हटल्यावर हर्षलचा आनंद द्विगुणित झाला. त्याने संपूर्ण प्रवासात त्या उत्सवाची साधारण कल्पना त्यांना दिली. त्यामुळे या दोघांचीही उत्सुकता आता वाढली होती. उत्सव संपूर्ण रात्रभर चालणार असल्याने त्यांनी लवकर हॉटेलवर जाणे पसंत केले. तसेच संध्याकाळी हर्षलला त्यांना घेऊन जाण्यासाठी येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे हर्षल ठीक 6:30 वाजता हॉटेलवर पोहोचला. रुपेश आणि रेवती त्यांची वाटच
पाहत होते. तो आल्यावर तिघेही देवाच्या उत्सवासाठी निघाले. मंदिरामध्ये महाप्रसादाची व्यवस्था असल्याने रात्रीच्या जेवणाचा प्रश्न नव्हता. जाता जाता वाटेतच हर्षलचं घर होते. हर्षलने त्यांना घरी येण्याची विनंती केली. त्यांनी देखील आनंदाने त्याच्या घरी जाण्याची तयारी दर्शवली. हर्षल आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांचा उत्तम पाहुणचार केला. हर्षलच्या आईने निघताना रेवतीची ओटी भरली. आपल्या श्रीमंतीचा कोणताही दिखावा न करता अत्यंत साधी राहणीमान असणाऱ्या दोघींनीही सर्वांच्या मनात घर केले. जाण्यापूर्वी घरी नक्की जेवायला येऊ असे आश्वासन देऊन ते सर्व उत्सवाकरिता निघाले. देऊळ थोडे डोंगराळ भागात असल्याने गाडी तिथपर्यंत नेणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील काही अंतर हे त्यांना पायी चालत जावे लागणार होते. हर्षलला त्यांना आधीच याची कल्पना दिली होती. याशिवाय थंडीचा मौसम असल्याने अंधार देखील लवकर पडला होता. त्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च सुरू केल्या. हर्षलच्या सोबतीला आता गावातील काही उत्साही मुले देखील होती. ते सर्व व्यवस्थितरित्या दोघांना मार्ग दाखवत होते. हा अनुभव त्यांच्यासाठी खूपच रोमांचकारी होता. एखाद्या जंगल सफारीप्रमाणे मार्गक्रमण करीत ते देवळापाशी पोहोचले. समोरचे दृश्य पाहून दोघेही स्तब्ध झाले. जुन्या धाटणीचे मंदिर होते. गावदेवाचे मंदिर होते. सभोवताली गर्द झाडी. मंदिराचा संपूर्ण परिसर हा चंद्रप्रकाशाने आणि पंतेच्या उजेडाने न्हाऊन निघाला होता. एकही विजेचा दिवा त्या ठिकाणी नव्हता. वीज फक्त लाऊड स्पीकर आणि माईकसाठी वापरण्यात आली होती. तशी परंपरागत होती त्या देवळाची. संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झालं. देवळाच्या मागील बाजू जेवणाची तयारी सुरू होती. फुलांच्या माळ्याने देऊळ आणि आतील गाभारा सजवण्यात आला होता. भक्तिगीते येथील वातावरण मंत्रमुग्ध करीत होतं. एखाद्या पारंपरिक सोहळा आपण याची देही याची डोळा पाहतो याचे समाधान रुपेश आणि रेवतीच्या चेहऱ्यावर दिसत होते. हर्षलने आणि त्याचे मित्र रुपेश आणि रेवतीचे उत्तमरित्या सरबराई करत होते. थोड्या वेळाने महाप्रसादाची सुरुवात झाली. सर्वजण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत होते. रुपेश आणि रेवतीने देखील दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. एव्हानच रात्रीचे 10:30 वाजले होते. गावातील प्रसिद्ध भजनांचा डबल वारीचा सामना ठेवण्यात आला होता. सर्व कार्यक्रम संपेपर्यंत 4 वाजले. हर्षल नंतर या दोघांना हॉटेलवर नेऊन सोडले आणि तो आपल्या घरी आला. आज दोघेही आराम करणार होते. त्यानंतर संध्याकाळी बाहेर जाण्याचा प्लॅन त्यांनी हर्षलला सांगितला. त्यानुसार संध्याकाळी 4 वाजता हर्षल त्यांना नेण्यासाठी येणार होता. रात्रभराच्या जागरणामुळे दोघेही थकले होते. गरम पाण्याने आंघोळ करून दोघेही बेडवर आडवे झाले. दोघांनाही झोप अनावर झाली होती. परंतु डोळ्यासमोरून ते गावदेवाचे मंदिर काही केल्या जात नव्हते. एक अनामिक ओढ त्या दोघांना त्या देवळाकडे आकर्षित करीत होती. जणू काही त्या देवळात त्यांच्या सर्व समस्यांची उत्तरे दडली असावीत असा भास सतत त्या दोघांना होत होता. कसेबसे त्यांनी तो विचार बाजूला ठेवून झोपी गेले. रेवतीला जाग आली ती हर्षलच्या कॉलने. तिने घड्याळाकडे पाहिलं. 4:30 वाजले होते. लगेच तिने रुपेशला उठवले. 20 मिनिटांमध्ये बाहेर येतो असा मेसेज तिने हर्षलला दिला. दोघांनीही पटापटा आवरले. जागरणाची सवय नसल्याने दोघांचंही डोकं जड झालं होतं. बाहेर आल्यावर गरमागरम चहा प्यायल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं. इतक्यात हर्षलने आज कुठे कुठे जायचं याची माहिती देण्यास सुरुवात केली. त्याला मध्येच अडवून रुपेशने आपल्याला पुन्हा त्या देवळात जायचं आहे असं त्याला सांगितलं. हर्षलने एकदा दोघांकडे नीट निरखून पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून हर्षलला काहीसं वेगळं जाणवलं. ते देवस्थान खूप जागृत होतं. तिथे अनेकांच्या समस्यांचं निवारण झालं होतं. यांची देखील काहीतरी समस्या असणार याची हर्षलला शंका आली. त्याने लगेच रुपेशला विचारलं, सर तुम्ही कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहात का? यावर दोघांनी होकारार्थी मान हलविली. जन्मापासूनच गावात वाढला असल्याने हर्षलला अशा परिस्थितीची संपूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्याने आता तिकडे न जाता रात्री 8 नंतर जाण्याचे दोघांना सांगितले. तो स्वतः त्यांना तिथे घेऊन जाईल असे देखील त्याने कबूल केले. याचे कारण विचारले असता संध्याकाळी आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या पुजाऱ्यांकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नाची अचूक उत्तरे मिळू शकतील असे त्यांनी सांगितले. आता त्या दोघांना फक्त ते देऊळ डोळ्यासमोर दिसत होते. इतर कुठेही फिरण्याची त्यांची इच्छा होत नव्हती. हर्षलने त्यांना आपल्या घरी जेवायला येण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर देवळात पोहोचता येणार होते. त्यांना देखील ते योग्य वाटत असले तरी त्यांची कोणतीही इच्छा नव्हती. त्यामुळे घरी येण्यास ते तयार झाले. परंतु त्यांनी जेवणासाठी नकार दिला. सर्व ठरवल्यावर ते तिघे गाडीत बसले. गाडी हर्षलच्या घराच्या दिशेने निघाली. घरी पोहोचल्यावर हर्षलने त्यांच्या मित्राला नितीनला कॉल केला. त्याने त्याला पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन 8 वाजता देवळाच्या रस्त्यापाशी येण्यास सांगितले. इकडे हर्षलच्या आईने त्यांना चहा आणि घावणे
खाण्यास दिले. सकाळपासून काही खाल्ले नसल्याने रुपेश आणि रेवतीला काहीशी मरगळ आली होती. थोडे अन्न पोटात गेल्यानंतर थोडीशी तरतरी जाणवली. 7:30 वाजता ते तिघे देवळात जाण्यास निघाले. कालप्रमाणेच त्यांना आज देखील पायी प्रवास करायचा होता. टेकडीच्या मध्यावर गाडी उभी करून ते तिघे बाहेर आले. नितीन देखील तिथे पोहोचला होता. आता चौघांनी त्या रानातून चालायला सुरुवात केली. कालचीच वाट, तितकाच उजेड. आज मात्र रुपेश आणि रेवतीला भयान आणि लांब वाटत होती. हळूहळू करीत ते देवळापाशी पोहोचले. चंद्राला प्रकाश जरी असला तरी ते मंदिर आज भकास वाटत होते. मंदिरावरील फुलांच्या माळा सुकल्या होत्या. परिसरात सर्वत्र पालापाचोळा पडला होता. गाभाऱ्यात एक पिवळसर प्रकाश देणारा मंद उजेडाचा बल्ब पेटत होता. देवाच्या मूर्तीला च्या बाजूला भल्या मोठ्या समया तेवत होत्या. नुकतीच आरती संपली असल्याने धूप कापराचा सुगंध त्या वातावरणात जाणवत होता. चौघांनी देवळात प्रवेश केला. रुपेश आणि रेवतीने नीट निरखून सर्वत्र पाहिले. कालचे मन प्रसन्न करणारे देऊळ आज खूप उदास भासत होते. नंतर त्यांनी समोरील मूर्तीला नमस्कार केला. त्या क्षणी ती काळ्या पाषाणातील मूर्ती सजीव असल्याचा भास त्यांना झाला. दोघांनी दचकून एकमेकांकडे पाहिले. इतक्यात पुजारी बाहेर आले. रुपेश आणि रेवतीकडे पाहून त्यांनी स्मित हास्य केले. हर्षलने पूजेचे साहित्य पुजाऱ्याकडे सुपूर्द केले आणि त्यांची माहिती देण्यासाठी पुढे झाला. यावर पुजाऱ्यांनी हातानेच त्याला थांबण्याचा इशारा केला आणि बोलण्यास सुरुवात केली. रुपेश आणि रेवती कीर्तीकर, आपले नाव यांना कसे माहीत हे भाव आता दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पुजाऱ्यांनी पुन्हा पुढे बोलण्यास सुरुवात केली. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक पुण्याहून कोकण फिरण्यास आले आहेत. ते फिरायला आलेत असं त्यांना वाटतंय, परंतु सत्य मात्र वेगळंच आहे. काय ते मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील. तुमची जी इतक्या वर्षापासूनची इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल. त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तयारी असेल तर तुम्ही थांबा, अन्यथा गेलात तरी चालेल. रुपेश आणि रेवतीला हे सर्व अनाकलनीय होतं, परंतु संतती प्राप्तीसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. जास्तीत जास्त काय तर उपास, होम, अभिषेक इत्यादी पैकी काहीतरी करावे लागेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी मागच्या पुढचा विचार न करता होकारार्थी मान हलवली. पुजाऱ्यांनी त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले आणि जर का एकदा या शेवटचा होकार दिला तर पुन्हा माघारी फिरता येणार नाही याची कल्पना दिली. रुपेशने रेवतीकडे पाहिलं. तिच्या मनातील मातृत्व आता तिच्या नजरेत त्याला स्पष्ट जाणवत होते. त्याने पुजाऱ्यांना दोघांची संमती कळविली. यावर पुजाऱ्याने दोघांना गाभाऱ्याच्या आत देवाच्या मूर्तीसमोर बसण्यास सांगितले. पुढे काय असेल तरी आता दोघांनाही उत्सुकता लागून राहिली होती. ती काळरात्र भाग 3. आता पुजाऱ्याने दोघांना फ्रेश होऊन येण्यास सांगितले. तोपर्यंत त्याने पूजेच्या सर्व साहित्याची मांडणी केली. देवाच्या मूर्तीच्या समोर जवळपास 20 ते 25 पानांचे विडे मांडले होते. मध्यभागी एक मातीचा दिवा लावला होता. देवाच्या पायाजवळ धूप दरवळत होती. देवाच्या गळ्यातील हे सर्व हार फुले काढली होती. फक्त उजव्या आणि डाव्या खांद्यावर एक पांढरे फूल ठेवले होते. देवाला एक सोन्याचा मुखवटा चढविण्यात आला होता, ज्यात फक्त लाल रंगाच्या माणिक रत्नांचे डोळे होते. रुपेश आणि रेवती फ्रेश होऊन आले तसे पुजाऱ्याने त्यांना संतरंजी घालून त्यावर बसण्यास सांगितले. बसल्यावर त्याने आपण आता काय करणार आहोत याची माहिती देण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी त्याने हर्षला आणि नितीनला काही वेळ बाहेर थांबण्यास सांगितले. रुपेश आणि रेवती, तुम्ही या ठिकाणी एका ओढीने आणि तुमच्या आयुष्यातील समस्येचे निवारण करण्यासाठी आला आहात. मी सांगितल्यावर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मातापित्यांचे आणि कुलदेवतेचे स्मरण करून मनातल्या मनात आपली समस्या देवासमोर मांडायची. त्यानंतर तुमच्या समोर एक श्रीफळ ठेवले आहे. त्यावर त्याच्या बाजूला ठेवलेल्या ताटातील एक फूल वाहायचे. जोपर्यंत देवाचा कौल मिळत नाही तोपर्यंत हे करायचे. एकदा का कौल मिळाला तर त्यानुसार मी पुढील गोष्टी तुम्हाला सांगेन. जर का होकारार्थी म्हणजे उजवा कौल मिळाला तर पुढील सर्व गोष्टी होतील. अन्यथा तुम्हाला फक्त तुमची अशी परिस्थिती का आहे याचे उत्तर मिळेल. आता आपले हात जोडा आणि देवाच्या चेहऱ्याकडे पहा. कोणतीही भीती मनात बाळगू नका. आता आपण पूजा विधीला सुरुवात करीत आहोत. यावर दोघांनी होकारार्थी मान हलवली. पुजाऱ्याने हर्षलला देवळातील सर्व लाईट बंद करण्यास सांगितले. त्याबरोबर देवळात सर्वत्र अंधार पसरला. मातीच्या दिव्याच्या मिनमिनत्या उजेडात मूर्तीचे रूप आता वेगळेच वाटत होते. त्याच समोर धूपारती म्हणून निघणाऱ्या धुराने ती मूर्ती जिवंत वाटत होती.
पुजाऱ्याने काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याच्या भारदस्त आवाजाने संपूर्ण गाभारा गजबजून गेला होता. मंत्र म्हणत असतानाच त्याने खुणेने फुले श्रीफळावर वाहण्यास सांगितले. तसे दोघांनी फुले वाहण्यास सुरुवात केली. 10 ते 15 फुले वाहून झाल्यावर पुजाऱ्याने त्यांना थांबण्यास सांगितले. आता पुजाऱ्याने देवाला घराणे घालण्यास सुरुवात केली. रुपेश आणि रेवती हात जोडून स्तब्धपणे सर्व बघत होते. त्यांना आपल्या ह्या परिस्थितीचे कारण जाणून घ्यायची घाई झाली होती. देवाला कौल सकारात्मक या अशी मनोमन दोघेही प्रार्थना करत होते. घराणे घालत असताना पुजारी आपल्या हातातील तांदूळ त्या श्रीफळावर टाकत होते आणि देवाला योग्य तो कौल देण्यास विनवणी करत होते. 5 ते 6 वेळेस असे केल्यानंतर देवाच्या उजव्या खांद्यावरील फूल खाली पडले. सकारात्मक कौल मिळाला होता. दोघांनाही मनापासून आनंद झाला. दोघांचेही डोळे पाणावले. आईबाप होण्याच्या सुखापेक्षा आता त्यांना काहीही दिसत नव्हते. पुजाऱ्याने हर्षल आणि नितीनला आता आत येण्यास सांगितले. हर्षलने घंटी वाजवली तसे रुपेश आणि रेवती भानावर आले. पुजाऱ्याने त्यांना आता हर्षल आणि नितीन सोबत देवळात थांबण्यास सांगितले आणि देवाच्या समोरील पूजेचे सर्व साहित्य जमा केले. हर्षलने देवळातील लाईट चालू केला होता. सर्व आवरून झाल्यावर बाहेर सतरंजी टाकून पुजाऱ्याने त्यांना सदैव गोष्टी सांगण्यात सुरुवात केली. रुपेश आणि रेवती, जसे मी मगाशी तुम्हाला सांगितले की इकडे तुम्ही पिकनिकसाठी येणे हे फक्त एक निमित्त होते. जगात कोणतीही गोष्ट वेळेच्या आधी होत नाही आणि हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या या समस्येचं कारण समजून घेण्याची. मी जे सांगेन यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु हेच त्रिवार सत्य आहे. रुपेश, हा त्रास तुम्हाला तुमच्या 7 पिढ्या अगोदर झालेल्या घटनेचा आहे. तुमच्या पूर्वजांनी तेव्हा 2 लग्ने केली होती. पहिली पत्नी गर्भवती असताना त्यांनी दुसरे लग्न केले. आलेल्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला छळण्यास सुरुवात केली. त्याचा धसका तिने घेतला आणि स्वतःचे आयुष्य संपविलं. तिने स्वतःचे आयुष्य संपवले खरे, परंतु तिच्यासोबतच तिच्या पोटातील बाळाचेही आयुष्य तेव्हा संपले होते. आता तुमची वंशावळ ही त्या दुसऱ्या पत्नीपासून सुरू झालेली आहे आणि त्या निरपराध बाळाच्या मृत्यूची शिक्षा तुम्ही भोगत आहात. रुपेश आणि रेवतीला खरंच हे सर्व कल्पनेपलीकडे होतं. यावर विश्वास ठेवावा की नाही हा यक्ष प्रश्न त्यांच्या मनात उभा होता. त्यांच्या मनातील संभ्रम त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. आधी अशीच काहीशी अवस्था हर्षल आणि नितीनची देखील होती. पुजाऱ्यांनी सर्वांचे चेहरे पाहून त्यांना रुपेच्या सर्व वंशावळीची नावासहित माहिती दिली. सर्वजण स्तब्ध होऊन हे सर्व ऐकत होते. विश्वास बसत नसला तरी पुजाऱ्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट मात्र खरी होती. त्यामुळे विश्वास ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. शेवटी रुपेशने त्यांना यावर काय उपाय आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल हे विचारले. त्यावर पुजारी म्हणाले, देवाने कौल दिल्याप्रमाणे तुम्हाला संतती प्राप्ती होणार हे निश्चित आहे, परंतु यावरचा उपाय मात्र अतिशय कठीण आहे. तुमच्या पूर्वजांच्या चुकीची खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. ही पूजा सुरू करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे की एकदा का तुम्ही या पूजेसाठी होकार दिला तर त्यातून तुम्हाला माघार घेता येणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत हे कार्य संपन्न करावेच लागेल. रेवतीला आणि रुपेशला कोणत्याही परिस्थिती संतती प्राप्तीसाठी हवी होती. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होते. खरं तर पुण्याला परत गेल्यावर एखादं मूल दत्तक घेण्याचा विचार होता, परंतु आता पुजाऱ्याच्या सांगण्यावरून रेवतीच्या आतील मातृत्वाची भावना उफाळून आली होती. रुपेशची देखील परिस्थिती काहीशी सारखीच होती. दोघांनीही एक सुरात आम्ही हे कार्य पूर्ण करण्यास तयार आहोत असे पुजाऱ्यांना सांगितले आणि आता पुढे पुजारी काय सांगतात याकडे लक्ष लावून बसले. रुपेश आणि रेवतीने होकार दिला खरा, पण यांच्या मनात धाकधूक सुरू होती. काय उपाय असेल याची ते आपल्याला परीने अंदाज लावत होते. पुजारी उठून आतल्या खोलीत गेले. तेथून त्यांनी काही पुस्तके आणली. ती समोर ठेवून त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुमच्या कुटुंबातील घडलेली गोष्ट तुम्हाला पचायला जितकी कठीण जाते त्याहूनही कठीण हा उपाय आहे. तुमच्या कुटुंबातील ज्या स्त्रीने आत्महत्या केली होती तिच्यावर अंतिम संस्कार तर झाले, परंतु तिच्या आत्म्याची तसेच तिच्या गर्भात असणाऱ्या त्या बाळाच्या आत्म्याचीही शांती झाली नाही. तुम्हाला ती शांती करावी लागेल. म्हणजे नक्की काय करावं लागेल? रेवतीने उत्सुकतेने विचारलं. उपास आणि नवस करून फक्त इष्ट शक्ती प्रसन्न होतात, तर दुष्ट शक्तींना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याच कलेने घ्यावं लागतं. एकदा का त्या प्रसन्न झाल्या की आपल्याला येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होतात. त्या मातेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा आत्मा हा आजही तुमच्या अवतीभोवती वावरत आहे. त्यांना गरज आहे मुक्ती देण्याची.
कुठलीही होम हवन किंवा पूजा अर्चा करून हे शक्य होणार नाही. या सर्व गोष्टींसाठी एक अघोरी शक्तीचाच उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त यावर काहीही उपाय नाही. गुरुजी, अजून आमची परीक्षा पाहू नका. जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा. काहीही झालं तरी आम्हाला आईबाप होण्याचं आमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला जे काही शक्य आहे ते सर्व आम्ही करायला तयार आहोत, रुपेशने पुजाऱ्यांना सांगितलं. ठीक आहे तर मग, असे म्हणून पुजाऱ्यांनी आपल्या पुढ्यातील पुस्तके उघडली. त्यावर काही अघोरी प्रथेतील चित्र आणि न समजणाऱ्या भाषेतील मजकूर लिहिला होता. ती पुस्तके त्याने रेवती आणि रुपेशच्या समोर ठेवली. हर्षल आणि नितीन देखील लक्ष देऊन त्या पुस्तकातील चित्रांकडे पाहत होते. त्या चित्रात एका स्त्री तिच्या बाळासहित निद्रावस्थेत होती. या दोघांच्या बाजूला 2-4 लोक बसले होते. त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून ते मांत्रिक असावेत असे वाटत होते. त्या चित्राकडे बोट दाखवत पुजाऱ्याने बोलण्यास सुरुवात केली. ज्यावेळी कोणत्याही गर्भवती स्त्रीचा मृत्यू होतो त्यावेळी तिच्या गर्भातील निष्पाप बाळकाचा देखील मृत्यू होतो. अशा वेळी त्या दोघांच्याही आत्म्याचे शांती करणे आवश्यक असते, जे काही पूजा अर्चा करून साध्य करता येते. परंतु जर त्या स्त्रीचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाला असेल तर मात्र तिचा आत्मा हा तोवर शांत होत नाही जोवर तिच्या आतील मातेचा आत्मा शांत होत नाही. याकरिता तिच्या आणि तिच्या गर्भातील बालकाच्या आत्म्यास बोलावून त्यांच्यावर शांती संस्कार केले जातात. याकरिता मुख्य गरज असते ती 2 गोष्टींची. त्यातील एक म्हणजे ज्या स्त्रीचे मूल जन्मतःच या जगातून निघून गेली अशा स्त्रीचे दूध आणि गर्भावस्थेत मृत झालेल्या स्त्रीचा देह. हे ऐकताच त्यात सर्वांना विजेचा झटका बसला. आपल्याला काहीतरी भास झालाय असं सर्वांना वाटलं. ते पाहून पुजाऱ्याने पुन्हा एकदा आपण जे सांगितले त्याचा पुनरुच्चार केला. बाहेर कडाड्याची थंडी असताना देखील रुपेश आणि रेवतीच्या अंगाला घाम फुटला होता. दोघे बसल्या जागी भीतीने थरथर कापत होते. घशाला कोरड पडली होती. तोंडावाटे शब्द बाहेर पडत नव्हते. पुजाऱ्याने हर्षलला पाणी आणून त्यांना देण्यास सांगितले. हर्षलने पाणी आणून दिले. ते प्यायल्यानंतर ते किंचितसे शांत झाले. गुरुजी, आम्ही खूप साधी आणि सरळ माणसे आहोत. असा हा प्रकार करण्याचा आम्ही कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. दुसरा कोणता उपाय आहे का? बघा ना प्लीज, रुपेश काकुळतीला येऊन म्हणाला. दुसरा कोणता उपाय असता तर मी तो सांगितला नसता का? यावर हा एकच उपाय आहे आणि तुम्ही पूजेला बसण्यापूर्वीच कबूल केले आहे. त्यानुसार आता तुम्हाला हे कार्य पार पाडावेच लागेल. पुजाऱ्याने उत्तर दिले. आपण आता अडकलो आहोत अशी भावना रुपेश आणि रेवतीच्या मनात निर्माण झाली. यातून सुटकेचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नव्हता, कारण पुजाऱ्याने सांगितलेला प्रत्येक शब्द हा खरा होता. रुपेशने रेवतीकडे पाहिला आणि तिचा चेहरा पूर्णपणे रडवेला झालेला होता. काही वेळापूर्वी जो आई होणार या कल्पनेचा आनंद घेऊन तिच्या चरित्रावर दिसत होती, त्याची जागा आता एका अनामिक भीतीने घेतली होती. डोळ्यातील मातृत्वाची आस मात्र कायम तशीच होती. आता सर्वस्वी रुपेश काय म्हणतो यावर सर्व अवलंबून होते. थोडा वेळ विचार केल्यानंतर रुपेशने आपले मन घट्ट केले आणि पुजाऱ्यांना आपला होकार सांगितला. रेवतीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रुपेशने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि शांत केली. ती शांत झाल्यावर त्यांनी पुजाऱ्यांना पुढे काय करायचे असे विचारले. यावर पुजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली. हे सर्व कार्य 1 वर्षाच्या आत पूर्ण व्हायला हवे. एक वेळ बाळांनीचे दूध मिळेल, परंतु गर्भवती स्त्रीचा मृतदेह मिळणे कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळपास असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन वरील 2 गोष्टींची माहिती मिळवावी लागेल. एकदा काही ती माहिती मिळाली, त्या गोष्टी कशाप्रकारे आपल्यापर्यंत पोहोचतील याची व्यवस्था करावी लागेल. मृतदेह कोणत्याही परिस्थितीत घरात किंवा इतर कोणाच्याही नजरेस पडेल असा ठेवून चालणार नाही. यासाठी शहरापासून लांब अशा जागी त्यांची व्यवस्था करावी लागेल. रुपेश, पण गुरुजी, माझे खूप नाव आहे शहरात. मी जर अशा गोष्टी करत बसलो तर उगाच नको त्या गोष्टींचा सामोरे जावे लागेल. पुजारी, मला या सर्व गोष्टींची कल्पना आहे, म्हणूनच हर्षल आणि नितीन तुम्हाला या कामात मदत करतील. आता हर्षल आणि नितीनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. हर्षलने तर सरळ नकार दिला. यावर पुजाऱ्यांनी त्याला तो देखील या कार्याचा भाग कशा प्रकारे बनला, म्हणजे रुपेश रेवतीला इकडे आणणं, त्यांना या सर्व गोष्टींबद्दल सांगणे इत्यादी याची आठवण करून दिली. रुपेश आणि रेवतीने त्याला हवा तितका पैसा देण्याचे कबूल केले. बराच विचार केल्यानंतर हर्षल आणि नितीनने त्यांना मदत करण्याचे कबूल केले. शेवटी यात त्यांचे काही नुकसान काही नाही होणार होते, परंतु पैसा मात्र पुष्कळ मिळणार होता. पुजाऱ्यांनी त्यांना त्यांच्या समस्येतून 100% बाहेर काढण्याची शाश्वती दिली. त्यानंतर देवाच्या पाया पडून सर्वजण घरी जाण्यास निघाले. हर्षलने रुपेश आणि रेवतीला हॉटेलला
सोडले आणि आपल्या घरी निघून आला. त्या रात्री कोणालाही नीट झोप लागली नाही. चौघेही पुढे काय वाढून ठेवले आहेत याच्याच विचारात तळमळत होते. ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करा. धन्यवाद. तुमचं एक लाईक मला आणखीन कथा लिहिण्यास आणि सांगण्यास भाग पाडतो. धन्यवाद ही कथा ऐकल्याबद्दल. आणि प्लीज गाईज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ही तुमची माझी तुमच्याशी विनंती. तसेच कथेचा नेक्स्ट पार्ट हा लवकरच येईल. धन्यवाद.